काय करताय सगळेजण? चिव बघा कशी पळून आली. चिवला घेऊन दारात बसलीये मी आणि खेळतीये. चिव झोपून उठली आत्ताच आणि खेळतीये दारात. तुम्ही म्हणत असाल माझ्या आवाजाला काय झालं, तो तब्येत थोडीशी ठीक नाहीये त्याच्यामुळे ना आवाज माझा बसला आहे घसा, त्यामुळे थोडंसं समजून घ्या सगळ्यांनी, है ना चिव? से हाय. हाय. आणि चिव बघा सगळ्यांना हाय करते. हाय चिव, काय करते तू? खेळते ना? खेळायचा छान लागतंय. वाव. या वर्षातला पहिला ऊस, पहिला म्हणता येणार नाही, परवा पण खाल्ला होता पण जास्त खाल्ला नव्हता, 1-2 घरी खाल्ले होते. नवा तसा आजच करते व्यवस्थित. छान ऊस आहे. मम्मीने आता आणलाय येताना. या तुम्ही पण या ऊस खायला. लहान होतो ना तेव्हा खूप ऊस खायचो, खूप म्हणजे खूप. दादानी, माझा काकांचा मुलगा आहे ना, दादाने मी पैज लावून खायचो की तुझा किती संपतोय आणि माझा तर किती संपतोय. एक अखंड ऊस आम्ही संपवायचो. आणि अजून सुद्धा मला खूप ऊस आवडतो. लास्ट टाइम पण मी जाताना ना खूप सारे ऊस घेऊन गेले होते पुण्याला जाताना, एवढा मला ऊस आवडतो. आणि तिकडे पण जर कुठेतरी मिळाला ना बाजारात, किंवा अनिल क्रिकेट खेळायला जातात, मॅच खेळायला, तिथे जर भेटला ना अनिल माझ्यासाठी ऊस हमखास घेऊन येतात. ऊस खाऊन झाला आणि आता आतमध्ये आलोय, कारण बाहेर खूप थंड हवा सुटली आणि खूप थंडी आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा घसा अजूनही क्लिअर झालेला नाहीये, चालू आहे औषध वगैरे. आता बघू कधी क्लिअर होतं माहित नाही, तोपर्यंत थोडंसं समजून घ्या. आणि मी बोलेन तसं मला ना ते मलाच आवाज वेगळा यायला लागला, तर तुमच्यापर्यंत कसा पोचतो मला माहिती नाही, पण आय होप तुम्ही समजून घ्याल सगळे. आणि आता चिव ना खेळायला लागली आहे, तिला थोडंसं फिरवून आणलं. आणि मी मगाशी बाहेर तिकडे फाट्यापर्यंत तिला फिरवायला गेली होती, पण व्हिडिओ बनवता आला नाही तिकडे, कारण ती ना पळत सुटते, त्यामुळे ना एकटीला मला हँडल करणं मोबाईल घेऊन खूप अवघड होतं. कारण रस्त्याने संध्याकाळच्या वेळेला सगळे शेताकडून घरी येत असतात आणि ट्रॅक्टर वगैरे, आता सुगीचे दिवस आहेत त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे सगळे येत असतात, मोठी मोठी वाहनं, त्याच्यामुळे ना तिला खूप सांभाळून न्यायला लागतं आणि आणायला लागतं. त्यामुळे मग मी मोबाईल घेऊन गेले नव्हते, घरीच ठेवून गेले होते. आणि आता आलो आम्ही थोडंसं फिरून. ऊस वगैरे तिने खाल्ला आणि तिला खूप आवडला ऊस, आणि म्हणते की छान आहे छान आहे. आणि आता वाजलेत 7:30 वाजलेत आणि आज स्पेशल असं बनवायचं आहे आपल्याला. स्पेशल म्हणता येणार नाही, पण आपल्याला आता बनवायचं आहे व्हेज पुलाव. मम्मी आल्यापासून ॲक्च्युली मला लागली की पुलाव बनवूया, व्हेज पुलाव बनवूया म्हणून, कारण बाहेर जायचं होतं जेवायला, पण श्री म्हटला की नको मला बाहेरचं खायचं नाही आहे. तर 2-3 दिवस आता सलग नॉनव्हेज झालं, त्यामुळे म्हटला की व्हेज आपण काहीतरी बनवू, त्यामुळे व्हेज पुलाव बनवायचा आहे. चला तर मग बघूया साहित्य आणि कृती काय काय आपल्याला, कसं गावाकडे आपण कसं बनवणार आहे व्हेज पुलाव ते मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. दोन वाटी दिल्ली राईस घेतलाय बघा, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता पाण्यानं.
शिजवून घ्यायचे. इथे पहिल्यांदा आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यात भात टाकायचा आहे. तर मी दाखवते वेगळ्या पद्धतीने थोडंसं करणार आहे. तुम्ही कशा प्रकारे करता हे मला कमेंट करून सांगा. खडे मसाले आपल्याला घालायचे आधी. थोडेसेच घालणार आहे मी, जास्त नाही घालणार, कारण मसाला आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे त्या मग जास्त गरम मसाला झाला ना तर चरका मारेल, म्हणून थोडे थोडे घालणार आहे मी. हिरवी मिरची, एक हिरवी मिरची टाकायची आहे. त्यानंतर भरपूर सारा कांदा, त्यानंतर टोमॅटो, 2 टोमॅटो घेतलेत आणि एक छोटे छोटे 4-5 कांदे घेतलेत. त्यानंतर बिनीस, याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा, आमच्याकडे याला बिनीस म्हणतात. त्यानंतर कन्नड भागात याला मेरुल्याची भाजी म्हणतात, पण याला वरणे पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा. तुमच्याकडे जी जी भाजी अवेलेबल असेल ती घ्या. आता घरात बिनीस होतं, वरण्याच्या शेंगा, काजू घेतलेत आणि कोबी ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घाला. लसूण आहे, मी लसूण नंतर घालणार आहे, कारण मग भाज्या खूप शिजवायच्या आहेत थोड्या, त्याच्यामुळे मग जळून जाईल, म्हणून मी लसूण आता घालणार आहे. 2 गड्डे लसूण घेतले. बिनीस मोठ्या मोठ्या अशा तोडायच्या आहेत बिनीस. चांगलं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि तिखट मीठ हळद जे काही असेल मसाले ते आपण थोडंसं वाफ आल्यानंतर त्याच्यात टाकणार आहे. आता थोडंसं मीठ टाकलंय, एक अर्धा चमचा, मग भाज्या लवकर शिजतील त्या, म्हणून एक 4 मिनिटं तसंच ठेवायचं आहे आपल्याला. ठेवायचं 5 ते 10 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं. सारे काजू, तमालपत्र, तेजपत्ता, कसुरी मेथी, तर हळद 1 चमचा, टेस्टनुसार टाका. चिव पण खाणार आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्त तिखट नाही बनवणार आहे, थोडंसं सपकच बनवणार आहे, त्यामुळे मी 1 चमचा टाकलाय, कारण अजून आपल्याला मसाला टाकायचा आहे, त्यामुळे मी 1 चमचा तिखट टाकलंय. मसाला, बिर्याणी मसाला असेल तर तो टाका तुमच्याकडे, किंवा पुलाव मसाला असेल तर तो टाका. भाजीचा कलर कसा झालाय, कारण मसाला घातलाय आणि तिखट थोडंसंच घातलंय. आणि आता थोडंसं पाणी ऍड करूया. थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला, जास्त नाही, पण ज्या बिनीच्या शेंगा आहेत त्या शिजायला पाहिजेत आणि काजू पण थोडेसे शिजायला गेले पाहिजेत, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालूया आणि एक 5 मिनिटं ठेवूया पाणी आटेपर्यंत. थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला भात सुका सुका लागणार नाही. भात पण आता शिजला आहे बघा, 80% शिजला आहे भात, दाखवते. तुटायला लागलाय. अजून एक 5 मिनिटं ठेवूया, म्हणजे थोडंसं वाफेवर पण आपल्याला शिजवायचं आहे. मी याच्यात काहीच घातलेलं नाही आहे, म्हणजे खडे मसाले काही घातले नाही. तुम्हाला पाहिजे तर घालू शकता, कारण मी भाजीत घातले, त्यामुळे इथं ह्याच्यात नाही घातलेले. आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला एक 5 मिनिटाने. बघा मस्त. गाणी आहे मोठी आमच्याकडे. सोलकढी वगैरे केल्यावरती ना याच्यामध्ये गाळायला बरं पडतं, म्हणून ही मोठी गाळणी आणले. बिर्याणी म्हणा, व्हेज पुलाव म्हणा, काहीही म्हणू शकता तुम्ही. गरम मस्त वास सुटला. आता टेस्ट केल्यानंतर कळेल कसा झालाय.
कोण बघ कसं झालंय टेस्टला, सांग खरं खरं सांग. आणि घास करतो कळाला नाही. गरम आहे ना खूप. बस चांगलं झालंय, खरंच चांगलं झालंय. मस्त झालं, खरंच मस्त झालं. चिव कसं झालंय? छान झालंय. छान आहे. व्हेज बिर्याणी आहे नावाला, खरंच छान. मसाला पिसाला एकदम मस्त झाला. मुरला मस्त. झालंय व्यवस्थित. मस्त झालं. ते घातलीस पुरा. मम्मी आवडलं. हा, छान. काय खात? ठेव ते लिंबू, ठेव लिंबू, वाव. ठेव लिंबू. हे काढ, हे बी काढ. म्हणते आधी सर्दी झाली तिला, तब्येत ठीक नाही आणि लिंबू खात बसले. हा, चिव कसं आहे? छान आहे लिंबू. छान आहे म्हणते. करून बघते खरंच कसं झालंय. व्हेज पुलाव खायला या तुम्ही पण, सगळेजण या. चांगला झाला, जास्त तिखट पण नाही झाला, कारण चिव पण खाणार होती म्हणून जास्त तिखट नाही बनवला आणि जास्त खडे मसाले पण नाही वापरले. जेवढे मसाल्यात होते तेवढेच, त्यामुळे चरका पण मारत नाहीये. भात झाल्यावर ते थोडा 15-20 मिनिटं त्याला मुळू द्या, गरमागरम घेऊन टेस्ट होतात. हा, गरम थोडस 1-5 मिनिटं ठेवायला पाहिजे आपल्याला, म्हणजे त्याच्यात सगळं ते जे घातलेलं आपण साहित्य ते मुरेल आणि वाफ पण त्याच्यामध्ये आत टिकून राहील. तुम्ही